काय बाय बाबूरावचं केळ एवढंच बाई. आता हे कवर कापायचं. हा मेला तर पडतोय दारू पिऊन. याचं तर काय वावरात पाय द्यायचा तपास नाही. फक्त रोज येतो पण संध्याकाळ झाली का याच्या डोक्यात तेवढंच गजरी पार. मला तो कटाळा आला. तो पक्क जावाळ वाढले. तू तर काढायलाच तयार नाही. मग आता कवर काढावा आणि कवर याच्यासाठी साफसफाई करीत राहावा. मला तर लई मोठा प्रश्न पडतो बाई. आणि हा कोणचा सुईच आहे 8-8 दिवस आंघोळ करीत नाही. पण किती माय मागं हात धुवून लागलाय. संध्याकाळ झाली का किती जावळी कापली दाखव. तू तर सापच नाही राहत. मग आता कवर याच्यावालं करीत राहावा. पार नाकी नव आले ना. एक झालं का एक झालं का एक. हा कामच वाढीत राहतो बाई. आणि हा हिंडतोय गावामध्ये. याला गाव कोळपायला गाव कमी पडतं. याच्या तर पार कुत्र्यानं गोदाड्या नेल्या तरी याला सूज नाही. आणि लक्ष फक्त मावं. तू काय करते दिवसभर बसते लोकांच्या उपटीत. म्हणून मला काम लावून देतोय निवांत. बसूनच देत नाही असा. काही ना काही याच्या डोक्यात सारखं टार्गेटच राहतं. हे झालं का ये आणि हे झालं का ये. सारखी कशी मी लावून राहील आणि पालथी पडेल एवढंच त्याच्या डोक्यात. डोक्याला ताण मिळाला. काय काय एकटंच बडबड करते काय? नाही तर काय. पार आपलं तर पार कुत्र्यानं माप नेलं तुम्हाला सांगते बाबूराव. कसं काय गे? मग काय डोक्याला वाईताक. हा बुवा देणावं नाही शिरपतराव. त्याला काय झालं? आता तुम्हाला तर माहिती हा 8-8 15-15 दिवस याची आंघोळ. यालाच याची सूद नाही. यालाच याचा जमाना. तुला काय पाटलंय मला हेच काय कळणार. मग आता काय आई बापांची पाठीभर गरिबी. त्यांच्या नावासाठी दिवस काढायची पाळी आली. नाही तर माझ्यासारखी एवढी छेन छबिली बाई याच्या जवळ राहता का? नाही त्याला काय आली चौकून. 15 दिवस झाले. 15 दिवसापासून यानं आंघोळ करेल. म्हणजे अंडरपेंटचा वास किती वास येतात. पण त्याच्या अंडरपेंटीत कोण जाईन तोंड घालायला बाबा? कोण जाईन तोंड घालायला? मग तू कुठं जाते? कुठं जाते म्हणजे काय काही मी काय त्याच्या अंडरपेंटीत तोंड घालून झोपत काय? आता तुला लागत नाही का तो? आता लागत नाही तर काही विषयच नाही ना. त्यालाच कुठे मी लागत येईन. त्याला का माझ्याजवळ झोपायला टाइम भेटतो. मग जाऊ दे मरते तर मी काय म्हणतो. वरून मला म्हणतो तू मी एवढी हाड करीतो तरी तू एवढी ताजी लट कशी काय होत चालली. आता त्याला काय सांगत बस मला बाबूराव केळ आण सफरचंद आण चिक्कू आण. त्याला काय माहिती बाहेरचा काना कोण. त्याला असं वाटतं मी हिच्या मागं कटकट लावितो. हे स्वयंपाक करीत नाही काहीच नाही. मावाला भागत वाड्यानो पण हिचं कुठून भागत. मग एवढी तेजी व कशी काय. त्याला काय माहिती कुठे गेलाय? पडला असेल कुठे पिऊन. आणि त्याचं काय जाऊ दे तर. पडला असेल कुठे पिऊन. तुला मी काय आणले पाय? केळ आणले. हो लय बारीक. हो लय बारीक. अहो म्हणलं महाग आहे त्याला. मग तो आता महाग आहे की त्याला लय बारीक ना. पण अगं लय मोठे लय काय बारीक पाय काय आता एवढे झाडायचे पाहिजे तू तेवढून पाहिजे ना बाय. नाही मग याच्यावर किती तुम्ही मागच्या टायमाला केळ आणलं होतं. ते केळ तुम्हाला सांगते असं करून त्याच्यात 2 बोट बसायचे. असं करून तिच्याकडे नव्हते तेव्हा तसे ना. आणि मागची केळ तुमच्यावाले 11 बोटाची होती. हे काय हो 9 बोटाची. 4 8 हे बाय 11 बस नाही व याच्यापेक्षा मोठं केळ होतं मागचं. बरं 9 इंच आहेच आहे ना. मग ते तोंडात बसा ना मायवाल्या मागच्या टायमाचं केळ. अगं मग ते कातड काढून खायचं राहते का? तू सगळं घातलं होतं का? तसं घातलं होतं मी. हे तुम्हाला करूनच दाखवतो. काय तुम्हाला तर माणसावर विश्वासच नाही येडी. हे काय मोकळं डाकळं तोंडात घुसलं. याचं काय घेऊन बसले तुम्ही. ये पा काय मी काय एवढी हापा पेल बाई का काय. मला केळ सोलायचं माहित नाही. तुला आवड मागतो मला सोलेलच केळ आवडत्या. मला या असे कातडे ठेवेल केळ आवडतीच नाही. सोलेल माल. आणि हे पा बरं पूर्ण घ्याल बरं पावर. पायावर गेला की सगळं काय घे बाहेर. घे मध्ये काढ बाहेर. घे मध्ये. कसं वाटत आता? काय कसं वाटत? काय चव आली या केळांना? तुला तर नेमकं आणू काय ग मी तुला? तुला काय आणू? रताळ आणू का? एवढ्या केळांना काय होणार आहे? रताळ आणू का? रताळ आता रताळच राहिले आणायचं. तोंड तरी हल्लं का मायवाला? एवढं तोंड घे. एवढं केळ घेतलं तोंडामध्ये पार नारड्यापर्यंत तरी तोंड नाही हल्लं. अवघड झालं भातो पुढे तर आणू थकलो बा आता. केळ माणसाने जर असं तोंडात जर घातलं तर माणसाने डोळे पांढरे केले पाहिजे तर ते केळाला किंमत आहे. हे काय याला चव आली चौकून. यानं मुंग्या तरी आल्या का माझ्या तोंडाला? जिबीला सुद्धा लागलं नाही. पड जिबीला केळ माणसाचं हे असं लंगार पाहिजे तर माणसाने एकदा तोंडात टाकलं तर पड जिबीला लागलं पाहिजे तर त्या केळाला महत्व. हे काय एवढं आणला बोठा माल चवना धव.
बाबू आहे तो काम अवघड आहे रे. मग मला काचा टिकावं लागत तो जवळ. म्हणजे तुमचं केळ बारीक आहे आपलं तुम्ही तो जावं कधी का पाहिजे तर माझा जावा हा? बाई मी तर 15 दिवसाला कापी ते हो का हा बाई काय आपण म्हणे, नाही वाढवली. गाढवा. स्वतःच कापी का मग काय हा हा आता हे कधी कापायली 15 दिवसापासून चाललं होतं शिरपतराव हा जावळ कवा कापी ती हा. जावळ कवा आहे, पण कापी मला ती. कळत नाहीये. बाई इकून तिकून जावळ कापायला बी लागले हा आणि तुम्हाला सांगते त्याला खाली दिसानाच मला नाही दिसानाच मला खाली हा पार तुम्हाला सांगत अशी खाली वाकू 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 जाम झाली पार आता कोला टोडी खाणार अरे बापरे. तरी मला खाली जावाळ दिसाना काही सांगू तुम्हाला आपला असं कुत्र्यानं माप नेले तू साधा बळबळच घे बळबळ काय आता तुम्हाला सांगते दिवसभर काम आवरीत बसले हा आणि तो नाही लागत का तो जावा काप तो काला कापू लागल मला दिसाना नाही दिसाना दिवसभर काम आवरलं सवसान झाली आणि मग आले वावरात मग काच ही काडी कुडी दिसती का मग पार खाली वाकू वाकू पार डोकं टेकवायची पाळी आली तरी दिसा ना त्याला बोट काम आहे मग बोट कापायचं काम आहे की मग हा जावाळ भारी होता वाला. हाय ना काय करते आपलं करावं करीत काय पुढे फुटलं का माग लगेच येतं कापायला लगेच लगेच 15 दिवसातच हा ना आता ही पहिलीच कापणी ना हो. पण कापल्यावर किती भारी दिसत आहे ना मग. बापा. मोकळा डाकळा चकचकीत हा मग त्यात सगळं निघून जातं ना मग गाबा जावाळ काला म्हणते हा याला तर जावाळ म्हणते बस जर मी काय म्हणते, केळं काय ना पाहिलं का केळं काय ना मामाजी मामा काय करू राहिले इकडे काय नाही गाजर बाईक आलतो कायला शेळीला घास न्यायला. हा का पाहिलं का हे केळं आणून दिले पत्ता नाही आणि काही नाही आणि काय हे करतो. तुला काय माहिती माघारात काय? शेळी नाही मला माहिती आहे ना तुमच्या का काही घरातला कारभार लोकांच्या काय हातात माहिती दिलेलं यायला काय लोक माहिती उद्या तुमच्या? करते काय? सुना ना नाही एवढे केळं एक एक डझन या गाजराबाईला घेऊन येतो याला पटत काही हा तो असं तरी त्या ठकीकडे सकाळी जातो चहा प्यायला मा नवरा घरी नाही मा नवरा नाही ध्यान देत सासरा बी कोण ध्यान जातं देत नाही ठकी का? हा का आला? त्याला दररोज सकाळी चहा प्यायला जाताना दिसतो थकी का हा मग आता त्याला बिचाऱ्याला बायको नाही मग आता नाही तर मग त्याच्या बिचाऱ्याला अहो सुनत काय आहे तिथे किती हाल आहे घरी मी काय म्हणते सून खाली त्याची बसा ना सांगते मी तुम्हाला काय झालं म्हणून त्याची सून हा तोची तो ठरवील तिचे हाल करायची का मीच काय घेऊन आले करायचं? त्याला हं? पण मीच गावात घेऊन आले त्याला सांगायला कोण आम्ही अहो तुमच्या पार कुत्र्याना गोदाड्याने आल्या आणि तुम्ही प्रतिष्ठित मग? ते तुम्ही गावाला प्रतिष्ठित का गजराबाईला प्रतिष्ठित मग आता याला तर समजून सांगावं हा? लागेल ए ना. बाई तू तरी तुला काऊन नाही बिघडवलं सांगणार मा आम्ही सासऱ्याला हं? हा? तुला मा नाही सासऱ्याला सांगणार, काऊन पण याला बिघडवलं तू सांगावं लागेल. कोणा तू हा? ए बाई माणसाजवळ माणूस येऊन बसत तो सासऱ्याला बिघडायला ते का काय खुळखुळा घेऊन खेळत काय लहान पोर आहे का ते? अहो मला एवढे उपास चालू आहे तरी मला काही फळ नाही घेऊन येत कोण आणि इड केळ्याचे डझन घेऊन येऊ लागला कोण ए बाई मी आणले ते खायला मला मला ते म्हणा तुम्ही खा म्हणा काय बोलतो मी काय माझ्या देखत हात गाडीवर घेतले हा. हं? तू कोणाचा केळा पाहायला तिकडूनच येत होतो त्या केळा जावा आणि मला माहित नव्हतं मला त्यानेच सांगितलं म्हणजे का हो? बाबूराव हा? आता हे का काही तुमच्या घरचा कारभार का काही लोकांच्या हातात दिला काय तुमच्या सुना काय या पुरीला कळत नाही सून बाईला नाही मामा पण तुम्ही मला पटायला पाहिजे ना का घरात लक्ष द्यावा हा तुम्ही सारखं उठात्या सुटात्या गजराबाईकडे निघत्या काही घेतलं का गजराबाईला घेऊन येत्या हा घरात आणून ए बाई टाकायचं दिलं तो सोडून सासऱ्याचा मा काय आजकालचा गरुबा नाहीये हा. ती वाली सासू होती ना तसा गरुबा तसं आहे. आहे हा हा बाई तू का काय गरुबा म्हणता म्हणता काय गर्दनी तुझी करून सासूने घेते कधी का? काही काला बोलली? गर्दनी करू मी कधी गरणावऱ्याची का काय? काय गजरे हं? तुझी सासू होती तरी का तुझी सासू नवरा काही हिंडतोय म्हणली नाही. तिकडं हा. पळावानी न तू दुसऱ्या ह्याच्या तिला माणसाला नवरा घेऊन 80 रुपया काय म्हणती स्वतःचा नवरा सोडलाय पळावानी आणि दुसऱ्या ह्याच्या माणसाला घेऊन बसती कोण? तुला तरी पटत का बाई ए बाई शेजार धर्म कालाय बरं मी जाऊ दे मी त्याला घेऊन बसले हा तू का बरं या माणसाला आणलं हा मी चुका सांगायला तुला नवरा आणलंय नाही का? नाही मी चुका सांगायला आणलं काय चुका सांगायला आणलं माझ्या सासऱ्याच्या तो मोठा शाजूक आलाय हा हं? त्याला मुक्तीमध्ये आम्ही कोण? केळा घे गावात केळं घे. गावात भानगडी झाल्या तर बाई आम्ही- सकाळीच नळाला पाणी आलं तुमची हा. बायको जोर काढीत होती गल्लीतल्या बायांबरोबर हा. तंटा मुक्त अध्यक्ष भाऊ, होय. मग काय चव आली चौक याला घेऊन आली का? मुक्त आम्ही- याला घेऊन आम्ही आली? असं ते मग काय बांधून झालं? ठेवायला काय हा काय झालं रात्र गावात? मिटवणार आहे कोणाचं हा? पहिले ती तुमच्या नाही वाली त्यांनी सून. पाहिलं तुम्हाला केळं घेताना मग त्यांनी मला हा, सांगितलं म्हणलं बाबूराव केळ घेऊन आला का घरी म्हणे उपास आहे म्हणे तुला तर त्या सासऱ्याने केळं आणले म्हणे मी म्हणलं कुठं आहे मग ती काय रे हं. तू मा केळा उचला ठेवायला का तू केळवर मध्ये मग
आता ते तुझ्या सुनबाईने विचारलं म्हणून मी अहो, सांगितलं. बाबूराव हा? घरची बी आहे ना दारचीला म्हणतो पदर काग घे ना बायको साऱ्या गावाशी जोर काढीत तंटा मुक्त अध्यक्ष काय याला चव आली चौकून अगं त्याचा फार खोळा झाला काय हा? त्याच्यावर काय ते ठाणार बॉम्ब मारी ती हा हा पण मामा चुका आपण करीतो दुसऱ्याला बोलायचं आपल्याला काय अधिकार ए, नाहीये काय करी बाय तुला लाज आहे का काय कुशल काय ताण सासऱ्याचं नको काय देऊ. लफडे का लुफडे सांगायला आली हा तुम्ही महिला आज काढू नका बरं का तुम्ही हा. काय आमच्या घरातल्या नाही काय बाई न काना नाही, मागून आली आमच्या- चिकाट झाली नाही तुम्ही आमच्या घरातल्या चौका. नाही चौकाच विंगुरी इडं आली मला डोकं लावायला या पहिले असं- लोकांक जाऊन माझी माहिती काढ तुम्ही मग मला मला असं बोल. काही पण नाही बोलायचं बरं का काय बाय मामाजी ती बाई काय बोल राहिली तुम्ही बरोबर तिला आहे काय बाई, तू बोलायला कोणचं सुद्धा- मायवाला जावळ हा? उपटून आणि बारे बांधणारे हा उपट नाही तिथे जावळ बाई हा मला नडलं लोकांच्या मग रानात नाही काम नडलं तर करायचं काल आले घरी कमटे बारे बांधायला इडं मामा तुम्हाला घरी यायचंय की नाही हा यायचंय? येतो बाई बाई मी तोंड तुमच्या नाही लेकाला ए, फोन करून ए, सांगून खेळा देईन दे. तो नाही धडण बाळ्या मुगड्या गड बरं का? काय चव आली हिला मामा हा मी तुमच्या लेकाला फोन करून सांगून देईन हा सांग जाय साऱ्या गावाला सांग तो सासूने नाही काही मायावर जावळ उपटला तू आली उपटू लागायला हा होय? जाय नाही बाई आली मोठी लवकर ये ए, घरी याला वय ना कोणाचं काही नाही मेंग्याचं आलो आलो हा. काय इडा आला ही झाली का ती पाहतो ती हा. झाली ती पाहतो चला नाही हा तर शेळ्यातला ये ना, राखोळी बोलून बोकड ना देणार आहे बुराट लोकं, वाचत नाही त्याचा नाही नाही शेळ्यातला राखोळी बोकड ना घरी काय वाईना अगं लोकांना आपलं पावतच नाही का गजरी तेच म्हणले सुगरण साताचा निळ्यागार दाताचा निडा आला मला हा. डोक्याला ताण द्यायला याला चव आली चौकून लोक नुसते आपल्या राख ना होय गाडचे नाही नाही स्वतःच्या घरचे भांडणं याला सोड ये वाईना म्हणतो मी तंटा मुक्त अध्यक्ष आहे. याला सांग सगळ्याला का आमच्याला बरं की हम्म. बरं मी काय म्हणतो घे ना खेळ घे ना तंटा मुक्त अध्यक्ष म्हणजे काही लईच मोठा राहतो हा मग चांगला मोठं राहतं हा? गावचे भांडणं मिटवायला आला मोठा तंटा मुक्त धर ना केळ आहे. अध्यक्ष. सरपंचाच्या वरचा आहे काय धर ना हा धर खाल्लं ना मागा आता कवर एवढं तर आता या कातड्याच खाऊ काय माझ्या तर काय नाही एवढं तुमचं तर लईच बाई धर घे घे घे. काय तेव्हा वर केलं बाई वर केलं ना असं तोंडात घे. हा घे लई येडे तुम्ही बाई घे ना घे ना घे घे ना. लईच बाई तुमचं खरंच ना अगं तू आता असं नोकरी जाऊन पटकन खात जाय ना काय आहे ना काय होणार आहे? काय ग काय याच्या पुढे तुमची गाडी सराकली का कुणा याच्या पुढं नाही मग आता ही गाडी इडच ठेवायची स्पीड ब्रेकर व खाली कवर चढवायची नाही वर हं? वर मग आता हे कवर या केळानी सफरचंदानी चिक्कूनी गुलाबजांभळानी यांनी होणार आहे का मग आता काय करू अहो काय तुम्हाला जमत नाही बायांना कसं खुश करायचं पण काय काय करू केळ आणलं आणि घाल तोंडातून काढ बाहेर घाल तोंडातून काढ बाहेर ही कुठली पण पद्धत मग आता काय करू काय सांगा हं? तुला करताना तुला जे लागलं ते आणत राहतोय हा काय म्हणता तुम्ही मग काय करायला पाहिजे तुला आणखी? काय करायला पाहिजे हे केळ घ्या हं? आणि तुमच्यात घाला एवढं फाट करून आता काय बोलत गजरे अगं मग तू बरोबर आणखी? आहे ना हा? याच्यावर भागल का मग काय आणू तुला आणखी सांग? गजराबाई आहे मी अगं पण तुला काय आणू सांग ना हे पाहिजे का आता हा काय थोडा एन्जॉय होईल हा मग तिथून पुढं हा. तेव्हा या स्पीड ब्रेकर व गाडी चढल ही हा का हा हे कवर असं डोंगराने खारकायचं हा. हे नाही वाहणार हेच लागेल ना किती एक का दोन तुमच्या लक्षातच येत नाही काय अरे गोष्टी काय होते तुम्हाला लई समजून सांगायला लागत बरं चालते चाल इकडे हं? पप्पीने चाल आता कवर दे ना बस एवढे खेळाडू एवढंच याच्या पुढे गाडी बस झालं एवढंच होईन आता चढली का तरी गाडीवर एवढं करू नये बी असं बळजबरीने लागत त्याला मन मोकळ्या पाण्याने लागत आता पुढच्या टायमाला तेवढे घेऊन या फिक्स कार्यक्रम कुठं हा कुठं हिडच काय कोणाचं व्यवहार किड वावरा तो जावळातच ना हा हे जावाळ थोडं बाजूला करायचं आणि कार्यक्रम हाणून घ्यायचा हा ना कसं निर्मळ करून घ्यावा हा जावळ निर्मळ करून मी काय घे म्हणते निर्मळ असू नाही तर नसू म्हणजे कसं मला म्हणजे कसं टपक्यात जायला नसं हा हे जावाळ एकदा बाजूला केलं का कार्यक्रम चालेल नीट ही गाडी आता खरकत तिकडे आली ना अशीच जाऊन द्यायची अशीच पुढं. वाटायची मध्ये ये हा या दे ना परत एकदा नका आता बाद झालं दे ना एक. अहो नका ना किस करू ना किस का काय हो? काय पाहतले काय कोण मी काला पाहतो तुम्हीच काय पूर्ण केलं काय माहिती तुम्ही काय वाढायला गेले आणि तुमच्या तोंडातच नाही बरं मी आलं. काय म्हणतो हं. आता कोण नाही बाई बाई आता मी जातो घरी हं. सोन भाई ना आता तो माणूस आणला आता तुम्ही एक काम करा आता मी तुम्हाला सांगितलं ना मी ते संध्याकाळी तुम्ही येऊ घेऊन या का? संध्याकाळी येऊ का? हा या घेऊन हा संध्याकाळी येतो घेऊन दोन आणतो डायरेक्ट हं.
तुला एकर माल एक हा मग मस्त अशा गाड्या चालतील ना हा हा? गाड्या मेन गाड्याच चालणं गरजेचं आहे. हा. असं आणि ते तो नवरं राहणार रात्री अहो ते असले बी तर ते काय पहिलंच 1-2 क्वार्टर घेईल राहील. आज 31 डिसेंबर आहे. हा मग ते पहिलेच घेईल राहील. ते त्याचं काय झोपत खरं? झोपत कुठे त्याचं काही नाही. एकदा झोपलं का ते मुतत सुद्धा गादी सकाळी अरे 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 त्याचं नाही काही खरं. त्याच्या त्याला मध्ये अंडर- परत जाग नाही. त्याच्या अंडरपॅन्ट लय वाशीत असेल ते आल्यावर तुम्ही घ्या बाई. आणि मी ते ना काय करीन धुवायला तुलाच लागत असेल त्याची. आता धुवाच लागत बाई. नाही धुवा आता ते घरात राहत. त्याचा वास किती मारीन. मग काय नाही त्याला लावायचं राहिलं ना आता हे आलं होतं हा. ये हा. तंटा अध्यक्ष हा. हं? याचा किती वास येत होता गमा गमा मग? बोकड्यावानी. गुराड घ्यावाच लागलं ना आपल्या जवळ हा, येऊन मग? बसल्यावर. मग गुराड बोकड्या आणि वाशीत मग गुराड बोकड्यावानी कितीकच वास येत होता. पण आता आपल्याला घ्यावाच लागला ना. हा मग ते आलं तुमची सून आली ती फेकोळी घेऊन हम्म. जोर काढायला. आणि त्याच्याने काय होणार आहे. हे जाऊ दे भाई, काय लोकांना घंटा फरक पडतोय लोकायला आपलं किती माहिती होती यावर हं? काय कोणाला भेटायची नाही ती एवढी तुमची बायको बिचारी सतपती वार्ता. हा ती गेली वर निघून. मग तिची डेअरिंग नाही झाली मला विचारायची. हा मग हे आता जिंदुटी हा हा बरं येऊ का घेच रे हा या येतो संध्याकाळच्या ना हा या 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 मी वाट पाहते जा. हा. पुढच्या टायमाला केळं नका आणू असं. नाही नाही आता ये ये आणतो तोंडात. ना, आता ये घे तोंडातून काढ बाहेर. घे तोंडातून काढ बाहेर. नाही नाही आता दुसरं आणि लाव मग तोंडात सुद्धा बसलं नाही. घ्यायसारखं वाटलं नाही का केळं तोंडात घेतलं म्हणून. काय बाय बाबूरावचं केळ एवढंच. हा बाय एवढ्या केळाने का मला काय फरक पडणार आहे. चल बाई घ्या बा आपलं आपलं कापून.